इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरातील आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्यासाठी आणि शहरातील गरजू रुग्णांना विनाशुल्क वैद्यकीय उपचारासाठी महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या मरळ येथील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले आहे। तर राज्याची कोलमडलेली व्यवस्था सुधारण्यासाठी मी डॉक्टर नसतानाही राज्याचे मोठे ऑपरेशन केले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला। तर 50 ICU आणि 200 खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात कर्करोगापासून विविध आजारांच्या सर्व वयोगटातील रुग्णांवर शस्त्रक्रियांसह सर्व आजारांवर विनाशुल्क उपचार करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले। उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत राज्य आणि केंद्र शासनाच्या निधीतून अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत। त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण करत नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सक्रिय झाले आहेत। त्यानुसार गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनांचा सत्ताधाऱ्यांकडून सपाटा सुरू आहे। सोमवारी कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर येथील विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती। यावेळी विकास कामाच्या उद्घाटनाची आणि आपल्या दौऱ्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगर येथील मारळ येथील महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनाने केली। तर राज्यातील गरजू आणि नागरिकांना खिशात पैसे नसले तरी विनाशुल्क औषध आणि योग्य उपचार मिळण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। त्यामुळे ठाणे, उल्हासनगर आणि रुग्णांसाठी 200 खाटांचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारले आहे। या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामुळे या शहरातील आणि ग्रामीण भागातील रुग्णांना ठाणे, मुंबईत जाण्याची आता गरज नाही असे मुख्यमंत्री यांनी सांगितले। तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर असल्याने त्यांनी या भागात लक्ष घालत येथील आरोग्य व्यवस्था सक्षम केली आहे। मात्र राज्याची कोलमडलेली व्यवस्था सुधारण्यासाठी मी डॉक्टर नसतानाही राज्याचे मोठे ऑपरेशन केले असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला। आमच्या सरकारने आरोग्य व्यवस्थेवर भर दिला, कोलमडलेले प्रकल्प, बंद पडलेले स्नोत्सव सुरू केले असे सांगत विरोधकांवर निशाणा साधला। तर काही लोकांना राज्याची प्रगती बघून पोटदुखी झाली, त्यांच्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, त्यामुळे त्यांनी तेथे जाऊन उपचार घ्यावा असा टोलाही लगावला। यावेळी मुख्यमंत्री यांनी खासदार श्रीकांत शिंदे, आयुक्त अजीज शेख यांचे रुग्णालय उभारल्याबाबत अभिनंदन केले। तर यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री यांचे पुत्र म्हणून नाही तर स्वतःच्या कामाचे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगत त्यांच्या कामाचे कौतुक केले। तर यावेळी व्यासपीठावर भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, डॉक्टर बालाजी केडेकर, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, डॉक्टर सुभाष जाधव, सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, गोपाळ लांडगे, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र सिंह भुल्लर, विकी भुल्लर, प्लॅटिनियम हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संजीव पॉल यांच्या हस्ते अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। पण आपल्याला मी सांगतो की त्यावेळेस मी डॉक्टर नाही, आपला खासदार डॉक्टर आहे। खासदार डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नसताना एक मोठं ऑपरेशन त्या काळामध्ये आम्ही केलं आणि मोठी सर्जरी झाली, मगाशी कपिल पाटीलजी म्हणाले, आणि खऱ्या अर्थाने ती आवश्यक होती, या महाराष्ट्रासाठी आवश्यक होती। कारण सगळं बंद पडलं होतं, ठप्प पडलं होतं, आरोग्य सुविधा कोलमडल्या होत्या, प्रकल्प बंद होते, काही प्रकल्प बंद पाडले होते, सगळंच अगदी निगेटिव्हिटी पसरली होती, सण उत्सव बंद होते आणि म्हणून सरकार बदलण्याची आवश्यकता होती। आणि म्हणून मग बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही आणलं, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं।